कशा आहात तुम्ही? आय होप बरेच असाल। श्री स्वामी समर्थ सर्वांना स्वागत आहे माझ्या चॅनल मध्ये। माझ्या गोड ताई आणि दादांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे आणि आजचा दिवस तुम्हाला खूप आनंदाचा, शांती समृद्धीचा जाओ हीच माझी ईश्वरचरणी प्रार्थना आहे। आणि चला व्हिडिओची सुरुवात करत आहे। आंघोळ वगैरे झाली माझी आणि डोकं वगैरे धुतलेलं आहे, कारण आज तर कामाचा व्हिडिओ वगैरे काही बनवलेला नाही आहे। आणि पूजा वगैरे झाली, आता पूजा पण केली, कामं तर आवरलेच आहे, फक्त आता साबुदाणा बनवायचा आहे आणि कपडे वाळत टाकायचे आहे। झाले मग माझे काम, तर थोडाफार वेळ होते आणि गुरुवारचे काम जास्त असते त्याच्यामुळे तर गुरुवारी वगैरे वेळ होतेच। आणि गुरुवारी व्हिडिओ काढतो म्हटलं तर अजूनच पुन्हा वेळ होते। पूर्ण म्हणजे टोटली व्हिडिओ जर काढला गुरुवारचा मग तर काही पाहता काम नाही, कारण खूप वेळ होऊन जाते। तर चला दाखवते तुम्हाला पूजा वगैरे कशी केली ते, कशी म्हणजे आता आपली रोजचीच पूजा जे असते ते। तर कंटिन्यू बघा व्हिडिओ। चला मस्तपैकी छान अशी पूजा केलेली आणि पूजा झाली ना तर खूप मन प्रसन्न वाटते। आणि थोडाफार कामाला वेळच झालेला होता माझा, पूजा वगैरे माझी थोडी आज वेळानेच झालेली होती, तरी चला चालते। आणि कारण थोडंफार म्हणजे कधी कसं देवाचे भांडे हे ते घासायचे असले तर थोडाफार वेळच होतो आपल्याला त्याच्यामुळे। तर चला आता पूजा वगैरे झाल्यानंतर मग साबुदाणा वगैरे खाऊन घेतला मी आणि एकदम व्हिडिओ वगैरे काही काढला नाही त्याचा। आणि नंतर म्हटलं चला आता ह्या डब्याच्या पिशव्या आहे, डब्याच्या पिशव्या आपण विकत घेतो, विकत घेतल्यानंतर त्याचं काय होते, वरचा जो भाग राहते ना तो चांगला राहते, पण जे त्याला पट्टी लावलेली असते अशी भोवताल पट्टी जी लावलेली असते ते खराब होऊन जाते, धुवून नाही का आपण धुतो पिशव्या वगैरे तेव्हा ब्रशने घासल्या म्हणजे। तर म्हटलं चला आता याचं काहीतरी करावं, कारण वरचा भाग चांगलाच आहे, चौकोन जो आहे तो, आणि जो पट्टी लावलेली आहे तो पूर्ण फाटून गेलेला होता। तर त्याला मी कापून घेतला पूर्ण आणि दुसरा कपडा लावलेला तिथे, आणि चेन होती त्याला वरती, तर चेन काढून टाकली। आता मशीन आहे तर म्हटलं मशीनचा फायदा थोडाफार झालाच पाहिजे। आणि घरी असल्यावर मग घरचे पण म्हणते की मशीन असून तू कोणतंच काम करत नाही, तर चला म्हटलं आता पिशवीचाच उपयोग करा। आणि मी 2-3 पिशव्या आधी कपड्याच्या पण घरच्या घरी शिवलेल्या, त्या तुम्हाला दाखवल्या नाही व्हिडिओमध्ये। आता ह्या कपडा लावत आहे मी त्याला, माझ्याकडे होता तर लाईन गेली होती, अंधार दिसत असेल तुम्हाला, लाईन गेली होती कारण पावसाचं वातावरण खूप झालेलं होतं, खूप जोरात पाऊस येत होता आमच्याकडे आणि लाईन पण गेली। तर मी मोबाईलच्या म्हणजे उजेडातच थोडं हे शिवत आहे, मोबाईलचाच टार्च लावलेला होता त्याच्यामध्येच। आणि ते पट्टी लावल्यानंतर मग नवीनच पिशवी होऊन गेली। थोडाफार उपाय घरगुती केला ना आपण विचार करून डोकं लावून, तर जे मुश्किल काम असतं ते पण म्हणजे सोपं होऊन जातं। तर बघा मी छानपैकी मस्त कापून टाकलं आणि म्हटलं नाहीतर ते पिशवी कशी फेकल्या जात होती, दुसरी नवीन घ्यावं लागत होती। आणि डबे म्हटलं की कसं तेल वगैरे हे ते सांडते, त्याच्यामुळे मग आपण धुतो, गरम पाण्यामध्ये टाकतो तर ते फारच म्हणजे खराब होऊन जातो। आणि बघा किती जोरात पाऊस येत होता, झाडं बिडं माझे तसे होऊन गेलेले होते, त्या कुंडीमध्ये पूर्ण पाणी पडत होतं। आणि कुंड्यांमध्ये पावसाळ्यात जास्त पाणी पडलं तर कसं झाडं सडल्यासारखे होऊन जाते, कारण आमचीकडली माती चांगली नसल्यामुळे चिकट माती आहे, तर पाणी धरून राहते, ते पाणी निघत नाही लवकर। आणि कुंड्यांना आपण छिद्र वगैरे झाडं लावतो तेव्हा पाडतो, पण ते पाणी म्हणजे मातीमुळे पॅक होऊन गेलेलं, तर त्याच्यामुळे हे इकडच्या गॅलरी जे आहे तर ते अशी थोडी लंबी असल्यामुळे जास्त नाही लागत, पण सुरुवातीच्या ज्या कुंड्या आहे तिथे लागतं। आणि आता पावसाळा असल्यामुळे झाडं छान हिरवेगार येत आहे मस्त। आता याची थोडीफार उकरी वगैरे करावं लागेल। चिमण्या गॅलरीतच होत्या माझ्या, तर त्यांना पाणी लागत होतं, त्याच्यामुळे मग मी घरात आणलं। किती छान खेळत आहे। आणि शॉर्ट व्हिडिओ पण एक चिमण्यांचा टाकलेला आहे मी, तुम्ही बघितलाच असेल। छान बघा किती सुंदर मस्त खेळत आहे। आणि पावसाचं वातावरण झालेलं होतं तर एवढ्या ओरडत होत्या त्या, खूपच चिवचिव करत होत्या। गॅलरीमध्ये पाणी लागते, मी यांना दिवसभर गॅलरीमध्येच ठेवते, नंतर संध्याकाळीच मांजर वगैरे राहते त्याच्यामुळे आतमध्ये आणते, पण ते पावसामुळे आता मी लगेच घेऊन आली होती। आणि चला म्हटलं पावसाचं वातावरण झालेलं आणि काही असं चटपटीत खाल्लं नाही असं तर होऊ शकत नाही। आणि पावसाळ्यामध्ये एक खूप फायदा होतो, पाऊस जर आला ना तर मस्त छान छान खायला वगैरे मिळतात। खायला म्हणजे कोणी करून देणार नाही आहे आपल्याला, आपल्याला स्वतःच करावं लागते आणि स्वतःच खावं लागते। पण दुसऱ्याने आपल्या हातचं जर खाल्लं ना तर आपलं मन कसं
थोडंफार तृप्त होते, छान हो. तर मग चला म्हटलं आपण करू तर घरवाल्यांना म्हणजे घरच्या लोकांना मिळेल म्हणून मस्त छानपैकी पावसाचाच आनंद घेऊन छान मस्त ब्रेड पकोडा बनवायला सुरुवात केला. आलू बोंडे वगैरे करायची म्हणजे इच्छा होती, पण म्हटलं आलू बोंडे वगैरे नाही करावं. तर चला ब्रेडचं पॅकेट होतंच घरी, 1-2 पॅकेट, पण छोटे छोटे होते ते. म्हटलं चला छोटे का होईना, तर आता बनवा. तर मी कट वगैरे नाही केले आणि पूर्ण रेसिपी वगैरे नाही टाकली. पूर्ण रेसिपी वगैरे टाकली असती तर अजून वेळ झाला असता त्याच्यामुळे. तर मी डायरेक्ट पूर्ण बनवून वगैरे घेतलं आणि असं म्हणजे चौकोनीच तुम्हाला सांगितलेलंच आहे. मी त्याचे कट वगैरे साईडचे काढून नाही घेतले, असेच चौकोनी बनवले आणि त्याच्यामध्ये थोडी चटणी वगैरे भरून आणि मिरच्याच तळल्या होत्या सोबत आणि त्याच्यामुळे ते खायला वगैरे थोडे कोरडे वाटत होते. चटणी वगैरे नाही बनवली तर चला म्हटलं सॉस वगैरे होता घरी तर सॉस सोबत पण खाऊ शकतो. तर असे छान मस्त या तुम्ही पण खायला, नाही तर म्हणा वैशाली ताईने बोलवलंच नाही ब्रेड पकोडा वगैरे खायला. तुम्ही पण या, एन्जॉय करा मस्त. आणि एन्जॉय केल्यानंतर छान कसे झाले काय झाले मला नक्की कमेंट करून सांगा. आणि रेसिपी टाकली असती तर तुम्हाला पूर्ण कळलं असतं. तर चला माझे व्हिडिओ कसे वाटतात काय वाटतात नक्की कमेंट करून सांगा. आणि मला आशा आहे एक लाईक आणि कमेंट छान छान करताच तुम्ही, त्याच्याबद्दल तर मला काही संशय नाही आहे. पण माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ बघायला विसरू नका. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशाच व्हिडिओमध्ये भेटू आपण एक नवीन व्हिडिओमध्ये. तर आता घेते तुमची रजा. तर बाय सर्वांना, घ्या तुम्ही आपली काळजी. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.